नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। लालगुडा गावाजवळील असलेल्या MIDC परिसरातील स्वास्तिक कॉइल मिल कंपनीत एक 10 वर्षीय मुलीचा मृतदेह ढिगाऱ्याखाली आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता बांधण्यात आलेल्या वसाहतीत ती आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती। ओमवती तानसिंग धुर्वे असे मृतक मुलीचे नाव आहे। अहेरी तालुक्यात तेंदुपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू असून अनेक नागरिक तेंदुपत्ता संकलनाकरिता जंगलात जात आहे। त्याचवेळी रानटी डुकरांचा हैदोस सुरू असून लागोपाठ 2 दिवसात 2 महिला रानटी डुकरांच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत। वांगेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या क्रिस्टापूर येथील ही महिला असून तिचे नाव अनुसया सतीश भोयर असे आहे। हायवा आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना बल्लारपूर बामणी मार्गावर घडली। बल्लारपूर येथील बॉटनिकल गार्डन बघून परत जात असताना हायवाला दुचाकी जाऊन धडकली। मृतकाचे नाव प्रेमदास छत्रपती सरवर असून तो गोंडपिंपरी तालुक्यातील लिखितवाडा येथील रहिवासी होता। सध्या अवकाळी पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे। अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने कहर केला असून काही ठिकाणी विजा पडल्याच्या घटना घडत आहेत। धानोरा शिवारात वीज कोसळून 4 बोकड ठार झाल्याने आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे। एटापल्ली तालुक्यातील कसनसूर या दुर्गम भागात रस्त्याचे बांधकाम सुरू असून कंत्राटदाराने वन विभागातील मुरमाचे अवैध उत्खनन करून रस्त्याच्या बांधकामाकरिता वापरले। या प्रकरणी कंत्राटदाराला मदत केल्याप्रकरणी 4 वन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली येथे अवैध दारूची तस्करी होत असल्याची बातमी मिळताच आष्टी पोलिसांनी नाकाबंदी करीत स्कॉर्पिओ वाहन अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तस्करांनी ते वाहन पोलिसांच्या अंगावर घातले आणि चामोर्शी मार्गावर वळले। याची माहिती चामोर्शी पोलिसांना कळवण्यात आली आणि त्यांनी तस्करांच्या मुसक्या आवळल्या। या प्रकरणात 19,26,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। करंजी नदी घाटातून अवैध रेती उत्खनन करून त्याची तस्करी करणाऱ्या तस्करांना चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने पकडत 4 ट्रॅक्टर सहित 24,20,000चा मुद्देमाल जप्त केलाय। सध्या IPL क्रिकेट हंगाम सुरू असून त्यावर सट्टा लावणाऱ्यांचे प्रमाणही प्रचंड आहे। वरोरा येथे सट्टा खेळला जात असल्याची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी धाड टाकत सट्टेबाजांकडून 2,68,000चा मुद्देमाल जप्त केलाय। तर या होत्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।